काढते. हा स्क्रीनशॉट मी रेकॉर्ड करताय. तिला बघ समजलं. तिने मला तिला ओळखलं एवढ्या वर्षात. माझ्या पोराने नाही मला ओळखलं. आज आमच्याकडे काय बघ ग? स्पेशल रेसिपी आहे. हम्म. हा, काय? ओ स्वयंपाक. स्वयंपाक चालू आहे. हा हा मी हा. नमिता ताई ओळखतो ना नमिता ताईला. नाही मी नाही पाहिलं तू त्यांना. आलाच नाही. हा नाही. अच्छा मावशी. अच्छा हा तुम्ही येतात ती करून जाते. ललितच्या वेळेला होते ते. हा ललित हा. ओळखतो. काय होतं फुनके? फुनके करतोय आणि कसले सांग बरं. दुधीचे आहेत का? नाही नीट बघ. मेथीचे? का शेवग्याच्या कोथिंबिरीचे? पानांचे. शेवग्याच्या पानांचे. त्याच्यातच अच्छा चांगलं होतं. म्हणून त्यांनी शेवग्याची भाजी बनवते. ओ असं असतं का? शेवगाच्या पानांचं काही करायचं असतं असं? हो आज असतं ना. आज हो. शेवग्याच्या पालाचंच करतात. आणि डोसा पण बनवतात का आज? डोसा नाही रे. ओके. म्हणजे ते धिरडे डाळीच्या पिठाचे का? नाही नाही. ओके. मग सेट मग डोसा बोलले ते. ते कोल्हापूरचं थोडं वेगळं असेल. कोल्हापूरवाले आहेत का बाजूला तुमच्या? हा ते सेट डोसा आणि हा. त्याच्यासोबत शेवग्याच्या भाजी. पानांची भाजी खातात. कोणता डोसा? सेट डोसा म्हणजे आपला कोणता? स्पंज. लोणी स्पंज डोसा माहितीये का तुम्हाला? नाही ग. छोटे छोटे डोसे आपले याच्यासारखे उत्तप्पासारखे हा छोटे छोटे हा हा असतात हा ना. छोटे. हम्म. ते बरं. शेवले. हा हम्म. पराठा त्याच्यावर होऊन जातो. काय म्हणतं? काय नाही. काय करते तू अजून? काही नाही आज शाळेतनं आली. हाफ डे होता ना. हम्म. हा हा. मग हाफ डे होता तर आल्यावर थोडी झोपली. झोपेतनं हम्म. उठायची इच्छाच नव्हती. मग स्नेहाने मस्त चहा ठेवला होता. थोडा चहा हा. प्यायली. हम्म. मग आता ते शेवग्याच्या पालांचं ते म्हटलं काहीतरी करू. मस्त पाला घेऊन हो. आली तर त्या पाल्याच्या आता वड्या वगैरे करते. तुमच्या हम्म. तब्येती काय म्हणतात दोघांच्या? आमच्या ठीक आहेत. चांगले आहेत. चांगल्या आहेत ना. हो. मग स्नेहा आज घरीच आहे. घरून काम हम्म. करते. ओके. ती काय सुट्टी नाही आहे? तिला? नाही कसली तुम्हाला सुट्टी आहे? नाही. मला वाटलं महाराष्ट्र. इकडे कुठे कर्नाटकात सुट्टी? महाराष्ट्रात असेल असं मला वाटलं होतं. ते काय इकडे काम करते. माझ्या मते ती जर बँकेत असती ना अगोदरचा जॉब तर तिला सुट्टी राहिली असती. हा. उद्या सुट्टी राहिली असती. तेच काय? लालवाला. हॅलो. हाय. आज तुम्हाला सुट्टी? ऑफिस चालू आहे. नाही. माझं चालू आहे इकडे. हा. ए तुम्ही रूम बदलतायत म्हणे कळलं मला. हो. हा. नाही बरं झालं. ग्राउंड फ्लोअर पेक्षा ना वर जरा बरं वाटतं हवेशीर. तू कोपर घुसवशील. हा. हम्म. नाही असं त्याच्यामुळे मच्छर बिच्छर असतात त्याच्यामुळे चेंज करतो आम्ही. दुसरं काही नाही. हा तेच ना. म्हणजे ग्राउंड फ्लोअर पेक्षा वर जरा छान वाटतं रे. हा. मी मागे पण नाही आणि असंच आता बोलले होते प्रॉपर आपली आईला. सोसायटी आहे ना तसं आहे. आईला आता मी मागेच बोललेली. म्हटलं काय? ग्राउंड पेक्षा जरा वर रूम असेल तर बरं असतं का म्हटलं माई. म्हणे आता त्यांना हा. ऐन वेळेला ती मिळाली ती घेतली असेल म्हणे ताई. असं. हम्म. घेतली. आई पण तर होत्या. फायनल करताना आई पण तर होत्या. हो पण मग मिळाली नसेल ना वरची अशी हवेशीर म्हणजे अशी जी पाहिजे तशी. होते इकडे वर पण मग ते 1 BHK होते आणि ते असे एवढे क्लीन नव्हते. हे कसं हा हा ती नवीनच तेच होता बोलली ना 2 तेव्हा. BHK पाहिजे म्हणे. त्यांचं ते असं म्हणत होते म्हणे 2 BHK पाहिजे. आणि क्लीन नव्हते. हा नवीनच होता हा. बांधलेलं. मग हे क्लीन होतं मग आणि म्हणून विथ फर्निचर पण लागत असेल ना तुम्हाला? नाही आपलं कुठे विथ फर्निचर. नाही का? फर्निचर ॲज इन हेच कबड वगैरे आणि किचन सेमी फर्निश्ड. सेमी फर्निश्ड. अच्छा इकडे अच्छा. सगळे तसेच असतात. हो का? हो. इव्हन तुम्ही असे छोटे स्टँड अलोन बिल्डिंगचे पण 1 BHK जरी बघितले तरी त्याच्यामध्ये पण तुम्हाला वॉर्डरोब, किचन मध्ये ट्रॉलीज हो. तर नसेल पण कबर्ड्स वगैरे तेवढं असतंच. काय अजून विशेष? काय नाही आज तुला तू कसं काय घरी लवकर आला बेटा? लवकर गाडी गेला. गाडीने जातो? हा मधूची गाडी आहे ना तिच्याने जातो येतो. अच्छा. हा. हा.
तुला सुट्टी आहे ना गणपतीची? हो, गणपतीची सुट्टी आहे. मग ये इकडे. मी तर तुम्हाला सांगितलं ना मी कधी येणार. कधी येणार आहे? सांगितलं मधुला माझं लक्षात असेल. नाही ते तू ये तेव्हा पण ये. आता मी बोलवतोय. अरे काय आहे ना गणपतीचा इव्हेंट जर आला तर नाही येणार. कारण कसं मला ना जरा त्याला थोडंसं मराठी गोष्टी हे ते जरा सांगायचंय. मग सांग ना त्या. तुला गणपतीतच सांगायचं असं कोणी सांगितलं? त्याला पण घेऊन या इकडे, तो राहतो ना तुमच्याकडे. माझ्याकडे राहतो तो मस्त तो राहतो. तर येतच असतो ना, त्याचं काय एवढं हा, मग टेन्शन त्याला घ्यायचं? पण घेऊन या. चालेल त्याला पण बघते. घेऊन ये. चालेल बघते. हा, मग काय कल्याणला सांगितलं काय, बँगलोरला सांगितलं काय, इकडे कन्नड आपण सांगू आपण. चालेल बघेल. ललित बघेल बघेल बिघेल नाही. तुझं तू फिक्स कर. एव्यांचं आलं तर ठीक आहे, नाही तर नाही, असं कर. अरे मी कसं एवढ्या दिवसातनं भेटतो ना तुम्हाला. तर मी त्याला घेऊनच येईल तिकडे. पण ते नाही, कारण ताईने परमिशन दिली मम्मी पाहिजे. येते, मम्मी पण येते आणि तू पण येस. तुम्ही दोघी आणि एव्यान तिघं या मग. बरं बघते. बघते बिगते नाही. मला फार टेन्शन येऊन जातं कुठे जायचं म्हणजे. काय इकडे टेन्शनचं काय? सगळ्यांनी यावं असं वाटतं. मला कुठे हा. जाऊन राहायचं तुला आधीपासून माहित आहे. कुठे नाही, मला तुझंच घर राहायचं फार आहे. टेन्शन तुझंच येतं. घर आहे. कुठे कुठे वेगळं ठिकाणी बोलवतोय? नाही रे, माझंच आहे. सगळे तुम्ही माझेच आहात. मग तो माझा स्वभाव आहे ना, करू काय? मग थोडा आता चेंज बदल. करा हळूहळू. बघते. आता बघते नाही, कधीपासून येते असं म्हणायचं. येते. हा. बोल. येते. हा. येते. तेच म्हटलं तू किती आता, कारण मग 8-10 दिवस असते सुट्टीत. आईला किती दिवस सुट्टी काय माहिती. 5 दिवस आहे. मम्मी बोलली होती 7 तारखेला रात्री निघायचं म्हणून. 7ला तर सुट्टी ना, सकाळी निघू शकतो. हा, म्हणजे 7ला निघू शकता तुम्ही. आणि मग कसं 7-8 काहीतरी 9 मग शनिवार रविवार येतो. 7-8 शनिवार रविवारी. 7-8 शनिवार रविवारच आहे. अच्छा. मग 9, 10, 11 जेवढे दिवस राहायचं तेवढं काय आपलं. 7 सप्टेंबर. हो, आणि मग ते किती तारखेपर्यंत? ते आता तुमच्यावर आहे. तुमच्यावर आहे. तू 5 दिवस 10 गणपतीची दिवस सुट्टी किती तेव्हा आहे दिवस ना. तेवढी राहू शकते तू. किती तारखेपर्यंत बघायला पाहिजे. कारण एव्याचा बर्थडे येणार आहे या महिन्यात. त्याचं मंथ एंडला आहे. त्याचा शेवटी आहे. 20 तारखेला आहे. 20ला आहे. मग काय ताई पाठवणार नाही माझ्याकडे बरोबर त्याला. का? कारण मग त्याच्या बर्थडेची काय तयारी असेल, त्यांना काय शॉपिंग बिपिंग असं काय असेल. हा, त्याला तू कुठे एवढे दिवस ठेवते? तो जाऊ शकतो तो. त्याला 1-2 दिवस पण खूप झाले शॉपिंगला अपुताई सोबत. चालेल बघ. हो येते मी. तो घाबरते. बघते म्हणायला तर घाबरते. फार धाक आहे बाबा तुमचा आता. धाक नाहीये. तुला एवढे दिवस बोल. आता मला इकडे 3 वर्ष होत आले. 3 तू अशीच काही ना काही कारण देते अजून आली नाही. 3 वर्ष होत आले. मग होतील. तिसरं अग्रीमेंट रिन्यू होईल माझं आता. अरे बापरे. मग येईल. मला ते रजांचं बघते मी, सुट्ट्यांचं कसं आहे काय, मग नक्की येते. हा, येऊ शकते तू. काय तुला. कारण कसं आता एव्हेंचे थोडे दिवस आहेत रे. त्याला थोडेसे गोष्टी हे ते त्याचा सहवास. नंतर मग तो त्याच्या नादात लागला की मग जरा अक्कल आली तुमच्यासारखी की मग कुठे राहणार आमच्या जवळ. आता फक्त आताच्या म्हणतो, मुलांना नानी तुला माझी लहानपणीच आठवण अक्कल येते नाहीये. जास्त. कसं बोलतो, नानी तुला माझी आठवण नाहीये असं म्हणतो शहाणा. असं म्हणतो आणि नंतर कळायला लागल्यावर कशाला येईल तो. येईल का? बघू आता. तूच काहीतरी अज्युम करून ठेवते. का नाही येणार? तुम्ही लहानपणी आले, नंतर आले का रे कधी? मग आम्ही येतो नेहमी. आणि आम्ही कधीपासून यायचं कमी झालं मावशी? 10वी नंतर. म्हणजे 10वीचं बोर्डचं. तू मला सांग, इव्हन 10वीला जाणार आहे आता लगेच? नाही आहे त्याला अजून वेळ आहे. मग काय एवढं तू. चालेल. येते. आणि सिंपल त्याला घेऊन ये. इव्हन मग मी तर बोलेल अप्पूताईला पण विचारू शकतो आपण.
अपुताई नाही ना. हा, ती अशी स्पेशल आहे. ती जिजूंशिवाय येत नाही बाबा. तिला काय गणपतीत येणार नाही. जिजू बिझी असते. आणि तिचं जिजूंशिवाय पान नाही आलं. ऍक्च्युली तिला आता बोलवलेलं, तिला आणि जिजूला जिजूंना 15 ऑगस्ट लागून 3-4 दिवस सुट्ट्या होत्या हो ना. हो हो. पण मग ती जिजू म्हटली, जिजूच ऍक्च्युली बँगलोर आणि इकडे आले होते, त्यांचे प्रोग्राम होते शिवमोगाला. अच्छा, जिजू आले ना तिकडे? हा, ते येत असतात ना बँगलोरला. मग ती अपुताई पण त्यांचे शो होते. मग अपुताई बोलली नाही त्यांचे शो आहेत. मग आलेच नाही जिजू? नाही आले. लांब असेल आणि तिकडनं थोडंफार. हो, लांब आहे. हा अरे कितीतरी वेळेला जिजू येऊन जातात. 20-30 किलोमीटरच लांब असतात इकडून, हा. पण येत नाही ते. नाही नाही, तसं जिजूंचं साल्यांवर फार प्रेम आहे बाबा. जिजूंचं फार आहे. सगळे साले तेवढेच प्रिय आहेत त्यांना. पण ते हा, कसं नाही लांब असेल किंवा कामाचं काही असेल. अगं तेच बिझी असतात ना, त्यांचं शेड्यूल फिक्स असतं. हा त्यांना असा हा हा. सेपरेट 1-2 तासाचा वेळ मिळतो, पण बँगलोरच्या ट्रॅफिक मध्ये कसं हो हो येण्यातच हो. 1 तास निघून जातो. मग ते नाही होत येते मी. पॉसिबल. थोडं ताईशी पण बोलते, बिट्टूशी पण बोलते. हा, बोल ना. हम्म. ते काय स्नेहाला वर्क फ्रॉम होम मिळत असेल तर तिला घेऊन या. कोणाला? स्नेहाला. मी विचारते. हल्लीच्या मुलं आणि मुली अशा आहेत ना, त्यांचं नवऱ्याशिवाय पान हलत नाही आणि माणसांचं बायकोशिवाय पान हलत नाही. हल्लीचं युग बघितलंय. अरे हो, ते एवढ्यात नाही होत राणी. नको काढू, तू घाई नको करू. हो दे, थोडं थोडं पाणी टाक पाहिजे तर त्याच्यात. बारीक गॅस ठेवते. ती म्हणते तू येते का बँगलोरला? मला गणपतीत बोलवतातच येते बळजबरी. मला सुट्टी. वर्क फ्रॉम होम घे असं म्हणतात. वर्क फ्रॉम होम घेऊन ये. मला ट्यूजडे थर्सडे जावंच लागतं, बट बघू, मी विचारते माझ्या सुपरवायझर लाईक कन्सर्न पहिले. म्हणजे आम्ही कधी बोलतोय तुला? शनिवारी 7 तारखेला, शनिवार रविवार. हा, आणि मग त्याच्यानंतर 1-2-3 म्हणजे जेवढा दिवस राहायचं तेवढं. तुमचं कसं प्लॅनिंग होतं त्याच्या हिशोबाने. ओके ओके, विचार करूया. सप्टेंबर म्हणजे 7-8-9 तेव्हा गणपती बसतात ना 7 तारखेला. हरतालिकेची सुट्टी असते का मावशी तुम्हाला? हो. अरे सहालाच येऊ शकतात. शिक्षकांना सगळ्या सणांच्या सुट्ट्या असतात. आमच्या सुट्ट्यांचा विचारच नको. आणि आम्हाला एक पण आणि ते त्यांचं तुम्ही कसं 6ला पण येऊ शकता. तुम्ही 6लाच या. हा हा. म्हणजे 7-8 विकेंड आहेत, आपण ट्रेनने विकेंडचा किती प्लॅन वेळ करूया. लागतो बँगलोरला? 1.5 तास. ट्रेनने 1.5 दिवस? ट्रेन कशाला? फ्लाईट. फ्लाईटने 1.5 तास आणि ट्रेनने? ट्रेननी 24-25 तास. 22 तास. 25 अच्छा. तास. फास्ट असेल तर 22. बघू, मग आईशी बोलते मी. सगळ्यांची मला बोलावं लागेल. बायकांना सगळ्यांची परमिशन घ्यावी लागते. आता कसली परमिशन? यायचं डायरेक्ट. काकांच्या कानावर घालावं लागेल. सांगावं लागेल, परमिशन नाही घ्यावी लागेल. इन्फॉर्म करा तुम्ही, इन्फॉर्म. मला तर आताच टेन्शन येऊन गेलं. स्वतःला रिलॅक्स. हो ना, काय स्वभाव आहे माझा. मला घर सोडून जायची इच्छाच होत नाही. आता सपोज पुढे मागे बिट्टू स्नेहाला कुठे बाहेर चांगलं मिळालं, ते गेले तर मग काय करणार? मी नाही जाणार. मी नाही जाऊ शकत. मी घर सोडून नाही जाऊ शकत कुठे. इथे किती पण पण जण त्यांना येऊ दे. भेटायला तर जाणार ना, असं सणासुदीला कधी काय सरप्राईज विजिट. माहिती, बघू आता. मला तर नाही वाटत माझ्याकडनं होईल कुठे जाणं. ती आई उलट तिकडे येते, माई तिकडे येते. तुमच्याकडे मला नवल वाटते, कशी काय राहू शकते तिकडे जाऊन एवढे दिवस. आईना आवडतं इकडे, तुम्ही इकडे या, तुम्हाला पण आवडेल. तुला पण आवडेल. अच्छा. झालं स्वयंपाक वगैरे? ते आम्हाला ते वरून येणार आहे. तिसऱ्या हो का? मजल्यावरून. महाराष्ट्रीयन येते? याचाच मित्र आहे किरणचा. अच्छा अच्छा अच्छा. अगं तो सुशांत, तुला आठवतो लग्नाला डान्स केला होता? काय गोड मुलगा आहे तो. खरंच गोड आहे एकदम. तो तिकडे आहे का बँगलोरला? हो, आपल्या 3ऱ्या माळ्यावर राहतो वरती. मग त्याची आई वगैरे पण राहते का तिथे?
नाही, आता तिच्या वाईफची आई आलेली आहे, आई पप्पा. अच्छा अच्छा. हम्म. अजून काय म्हणतात? प्रांजलला तुम्ही फोन केला असेल ना परवा? मी काय तिला व्हिडिओ कॉल केला नाही बर्थडेचा. आम्ही तिचा चा बर्थडे संपेपर्यंत टाइम होता ना तेव्हा केला. अच्छा अच्छा अच्छा. हो का? आता म्हणजे झाली ना सकाळी केला सेट ती होता. पण? संडेला सकाळी. हा? हो, आता प्रांजल तिचं झाली कॉलेज ना? सुरू झालं. सुरू झालं? आज गेली असेल कॉलेजला. सकाळ असेल ना तिकडे आता. ती हो आजच का? पहिला दिवस आहे तिचा आज कॉलेज. अरे बापरे, हा. लगेच सुरू झालं कॉलेज तिचं? हो, 26 ला सुरू होणार. 26 लाच होणार होतं. बापरे, मग आता घरातलं आवरून बिवरून जात असेल. हो, आता काय माहिती काय करतात ते. चपात्या करायला घेतल्या की नाही तिकडे? काय माहिती का पावच बनवतात त्या मशीनवर. सध्या तरी तेच बनवत आहेत चपात्या. मला नाही, मी नाही बघितलं ना. चपात्या नाही बनवलं त्यांनी. नाही का अजून? पोळपाट लाटणं आहे की नाही काय माहिती. ते पण डाऊटच आहे. नेहा घेऊन गेली ना. हा, घेऊन गेली वाटतं ती. प्रांजल हो ना, प्रांजल कारण गेले. तिला हाऊस होती. ती म्हटली होती मी करेल म्हणे 2 जणांचं करायला काय लागतं भाजी चपाती. प्रांजलला हौस आहे. हाऊस हो. म्हणजे तिला ब्रेड नाही आवडत. अच्छा. मी इकडे ब्रेडच खाते तिकडे. हा, पण तेच कारण इकडे ती नाही खायची. ती एका ब्रेडच्या वर नाही. तिला ते पचतच नाही ऍक्च्युली. आई आय डोंट नो गं, काय खाते ती. बिचारी. कारण ललित तर मला माहिती आहे, ललित एवढा आळशी आहे. त्याचं वेळ ज्याचा वाचेल ते तसा तो स्वयंपाक करतो. म्हणजे ग्रेट आहे असं ना नाही ललित. काय आवडतं काय नाही आवडतं ते नाही. कमी वेळ जे लागेल ते. ते कमाल आहे बाबा त्याची. मग केलं तर आठवड्याचं एकच दिवशी करून टाकायचं. आई गं, हा, तो असंच करतो. बापरे. मग त्याच्यामुळे मला ललित माहिती आहे. ललित एक नंबरचा आळशी. ललित मी आता तर आय डोंट प्रांजलमुळे नो. त्याला गरमागरम मिळेल खायला. मला वाटत तो प्रांजलला बिघडवून तो टाकेल प्रांजलला बिघडवायची म्हणजे तो असं तिला वाटतंय मला. सांगेल आपल्याकडे वेळ नाही, तुला नाही वेळ नाही. तिला तो प्रांजल शिकवेल बिघडत असं, प्रांजल आपल्याला बघ वेळ नाही, हे असं करायचं. 2 दिवसाचं काम आपलं आताच होऊन जातं असं सांगेल तो. बाई. बघ तू. मला नाही वाटत पण ती अशी बिघडेल अशी, कारण ती फार कामसू वाटली. कामसूच आहे, ललित काय कामसू नाही. हा. कामसू लोकच असा वेळ वाचवतात कारण असं. त्यांना बाकीचे कामं खूप असतात हो. करायला. असं. खरं खरं गोड आहे रे तू पण. ललित खाऊगुल्या नाहीये. तू आणि बिट्टू हा. खाऊगुले आहेत. हा. त्यामुळे तुम्हाला असं छान छान लागतं. हा. आणि तुमचे जास्त त्यामुळे स्वप्न असे लिमिटेशन्स आहेत आणि ते पाहिजे. जास्त जास्त किती पुढे जायचं अजून. कुठे ते किती थांबलं जायचं? पाहिजे. थांबायचं म्हणजे किती चालू कुठे आहे पुढे थांबायला? एवढं ललितचं कुठे काय सांगते रे, केलंय? ललितचं सांगते. हा, ललितच. चांगले त्याचं गोड आहे भरपूर आहे. बिचारा. त्याला भरपूर काय काय करायचंय. हो ना, हम्म. मस्त आहे. अँबिशियस आहेत खूप. हो. तुम्ही आता इकडे कधी येतायत महाराष्ट्रात? डिसेंबर. म्हणजे कायमचे येणार आहे इकडे का नुसतं नाही फिरायला? आता शुभमचं लग्न आहे ना. शुभमचं. मग असे हा तसं येणार. हा, पण तसं आहे म्हणजे ना. जॉबचं नाही इकडे काही. माहित नाही अजून. मला भरोसाच आमचं नाही होतं असं, आम्ही मधूचा असं आणि ठरवलंय की तुझा. काय मधूचा आणि तुझा आता भरोसाच वाटत नाही. असं वाटतं तुम्ही पण आता फॉरेनला जाता की काय. आणि नाही आता नाही. मधूच तर इथे कोण आहे? दादा तिकडे, भाऊ तिकडे, ताई तिकडे. ते मधूला पटकन पंख आणि उडून जायला वेळ नाही लागला. तिथे काय आता सेटल व्हायचं जास्त टेन्शन नाही. सगळं सेट आहे तिकडे. होऊ एक शकतं. लंडन एक कॅनडा. हा. जवळ आहेत का ते ताई आणि दादा? नाही ग, नाही. ताई इंग्लंडला आहे आणि भाऊ अच्छा तिचा दादा कॅनडाला आहे. कॅनडा. अच्छा, असं आहे का? वेगवेगळे देश आहेत. वेगवेगळे. खूप तेच लांब ना. आहेत. म्हणजे काय त्यांचं पण भेटायचं कुठे कुठे प्रश्न नाही. नाही. 3 आता भावंड माझा 3 चुलत देशात. भाऊ गेलाय, तो लंडनला गेलाय. अच्छा. म्हणजे तुम्ही 3 भावंड 3 देशात हा? हो. आता तू राह इकडे आई पप्पांसाठी. त्यांना पण पाठवून तिकडे जाऊन फिरून येतील ते आहेत हा, तोपर्यंत. फिरून तर येतील. पण त्यांना पण पाहिजे ना जवळ कोणीतरी. हा. मग तब्येती बऱ्या आहेत ना तुमच्या आता? हो. आम्ही पण म्हणजे मी केलंय फायनल प्लॅनिंग ठाण्याला कधी शिफ्ट व्हायचं त्याचं. अच्छा. म्हटलं मावशी 3 ते 4 वेळा बेंगलोरला येऊन गेली की आपण ठाण्याला हो शिफ्ट का? होऊ. छान. पटापट यावं लागेल मला.
हा मग ये ना तू. येईल येईल पटापट पटापट येईल. अशी आज येईल 2 दिवस राहील रिटर्न, परत आज येईल 2 दिवस राहील रिटर्न. काही नाही, तुला हे पहिला एकदा किंवा दोनदाच आवडेल, नंतर तू येशील तर आठवडाभर जाणार नाही, हो कारण जवळ नाहीये गोष्ट. जवळ नाहीये. पण बँगलोरचं हवामान तुला आठवतं तुम्ही छोटे होते तेव्हा आपण गेलो होतो बँगलोर, मैसूर, उटी. छान ते तेव्हाच नाही आठवत मला, पण आता आम्ही सगळे ते जिकडे जिकडे गेलेलो सगळीकडे जाऊन आलो मी. तेव्हाच नाही आठवत तुला तुम्ही छोटे होते एवढं ते. नाही आठवत, थोडंच काय काय आठवतात गोष्टी. अरे सुंदर वातावरण होतं तेव्हा तर खूप मस्त होतं ते. हम्म. पण थोडं मस्त थोडं थोडं हा. थोडं सीन्स आठवतात, एवढं नाही आठवत. नाही आठवत. हा. येते मी. हम्म. त्या आईने पिन लावलेली आहे तुम्हाला मला माहितीये. नाही, आईनेच पिन लावली असणार. पिन बिन नाही लावली, मी आमचं नाही जस्ट लावलेली. डिस्कशन झालं होतं. हम्म. मग म्हणजे पप्पा तर काही त्यांचंच जगात असतात ते, हा. त्याच्यामुळे मम्मीला नाही नाही इच्छा आहे आता कसं यायची. जबाबदाऱ्या आहेत रे आणि रिटायरमेंट असेल ना हम्म. पप्पांचं बरोबर आहे. कारण रिटायरमेंटच्या वेळेला भरपूर कामं असतात. हो, नाही मग ते मी काय फोर्स नाही केला पप्पांना. हा मम्मीला इच्छा आहे, पण मग मम्मीचं पण एकटी कशी येऊ, काय येऊ. हो 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 मग आमचं त्याच्यावरून डिस्कशन झालेलं. चालेल चालेल मावशी येणारच होती. चालेल चालेल येते मग. हम्म. हम्म. ये आईच्या तू. तब्येतीची काळजी वाटते रे. आईची तब्येत फार नाजूक आहे तुझ्या आईची. आता गाल हो. फुगलाय आज. कुठे जाणं नाही काही नाही आणि सहन करते ना ती. मी आणि आजोबा कसे आहेत कौतुक आहेत. आम्ही कौतुक करून घेतो समोरच्याकडनं. माझं थोडं दुखत असेल तर मी किती स्नेहाच्या मागे कुरकुर करते. काल माझा नुसता पाय मुरगळल्यासारखा झाला. किती वेळा मी कुरकुर. तिने बिचारीने शेवटी मूव आणलं. माझा पाय असा मस्त बांधून दिला पट्ट्याने. मानेचं पण थोडं तर मग चोळून दिलं बिचारीने. मग मला जरा समाधान वाटलं की कोणाला तरी जाणीव आहे माझ्या दुःखाची. जाणीव आहे का कुरकुर जास्त केली तू? मी कुरकुर करतेच. आजोबांसारखीच आहे माझं म्हातारपण. सेम आजोबांसारखी कुरकुरी होणार आहे. मला असंच वाटतं. स्नेहाला म्हटलं तयारी ठेव. हे जे आजोबा येतायत ना तुला माझं पुढचं ट्रेनिंग देतायत. ऍक्च्युली हो म्हणते. ट्रेनिंग पिरियड हो आहे म्हणते तुझा. बिचारी. तुमचं ऑफिस चालू आहे का मधूचं? मधूच चालू आहे, माझं नाही. मी बापरे. आलो घरी. अच्छा हम्म. चालेल बेटा. बरं वाटलं रे तुमचा हम्म. फोन आला तर. असं करत जा म्हाताऱ्यांना फोन आता. हो हो, आणि तू आली तर आम्हाला किती छान वाटेल अजून. येणार नक्की येणार. येस. मला अशी मुलं बिलं सांभाळायला आवडतं रे. म्हणून ते मुलांमध्ये मुलं ज्यांच्या घरी असेल तिथे जाऊन सांभाळणं आवडतं. मी आहे ना, मला सांभाळ तू. तुला काय सांभाळू आता. तुला सांभाळायला आता भक्कम आहे मधू. तू आणि मम्मी तुम्ही सांभाळू शकता, काही हो टेन्शन हो नाही. किती पण येते. मोठा झालो मी तरी तुम्ही सांभाळू हो शकता. ते तर आहेच. मग. चालेल चालेल येते. हम्म. हा हो ठीक आहे, चालेल. हो चालेल बाय. चालेल, चलो बाय. बाय. बाय बेटा. हम्म. चल बाय ठेवतो. बेटा. हा हो हो.